Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? रत्नागिरी शहरात राणे बंधूंचे लागलेले बॅनर्स सध्या लक्षवेधी ठरताना पाहायला मिळत आहेत। साळवी स्टॉप परिसरामध्ये हे बॅनर्स सध्या लागलेले आहेत। रत्नागिरीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शाखेसमोर हे बॅनर राणे समर्थकांकडून या ठिकाणी लावण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। हिंदुत्वाचे शिलेदार अशा आशयाखाली हे बॅनर सध्या लागलेले आहेत आणि हेच बॅनर सध्या लक्षवेधी ठरत आहेत। या ठिकाणी रत्नागिरी शहर सुरू होतं त्याच ठिकाणी हे बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत। दोन्ही बंधू हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नेहमीच आक्रमक असतात। एका बाजूला या बॅनरमध्ये नितेश राणे तर दुसऱ्या बाजूला निलेश राणे यांचा या बॅनरवरती फोटो आहे। नवनिर्वाचित आमदार म्हणून अभिनंदनाचे हे बॅनर या ठिकाणी रत्नागिरी शहरात लावलेले आहेत। कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे तर कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे विजयी झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतरच सध्या या बॅनरची चर्चा पूर्ण रत्नागिरी शहरात असलेली पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की साळवी स्टॉपचा हा परिसर आहे आणि याच ठिकाणी शिवसेनेची देखील शाखा आहे आणि याच शाखेच्या समोर हे बॅनर या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। हिंदुत्वाचे शिलेदार अशा आशयाखाली राणे बंधूंचे हे बॅनर या ठिकाणी झळकलेले आहेत आणि त्यामुळेच या बॅनरला विशेष महत्त्व आहे आणि याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।